तिला पडलेले स्वप्न सांगून कंटकी रडू लागली. म्हणाली, मी आता कधी एकदा माझ्या आईला भेटेन असे झाले आहे. डोलकाठी कंटकीला शांत करून म्हणाला, जशी तुला तुझ्या आईची आठवण येते ना, तशीच मला सुद्धा माझ्या आईची आणि माझ्या लहान बहिणीची आठवण येऊन माझा सुद्धा जीव कासावीस होतो. त्यांना पण माझी अशीच आठवण येत असेल. मला सुद्धा मी आता कधी एकदा जाऊन त्यांना भेटतोय असे झाले आहे. माझी बहीण पण आता विशीच्या आत असेल, पण तरी मी तिला जसे लहानपणी हातावर घेऊन गरगर फिरवायचो तसंच आता पण मी तिला भेटल्यावर गरगर फिरवणार आहे. असे बोलून तुझ्या भावाने कधी केले आहेत का तुझे असे लाड? असे डोलकाठीने विचारले. तेव्हा भावनेच्या भरात मालती म्हणाली, खरे सांगू का, माझा पण असाच एक प्रेमळ भाऊ होता. यावर डोलकाठीने, होता म्हणजे मग कंटक कोण आहे तुझा, असे एकदम विचारले. या प्रश्नाने मालती एकदम गोंधळली. पण इतक्यात कंटक आल्यामुळे तो विषय तिथेच थांबला. कंटक येऊन डोलकाठीला म्हणाला, मी तुला कंटकीला घेऊन येण्यासाठी पाठवले तर तूच इथे येऊन तिच्याबरोबर गप्पा मारत बसलास. सुतक फेडण्याच्या संस्कारासाठी सगळे जावरे त्या वृक्षाकडे निघाले आहेत. राजा नानकोबी आपली वाट पाहत आहे. असे बोलून त्या दोघांना घेऊन कंटक निघाला. जावऱ्यांच्या पद्धतीप्रमाणे आज 3 महिन्यांचे सुतक संपणार होते. सगळे जावरे स्त्री पुरुष अंगाला भुरी माती फासून मोठमोठ्याने रडत त्या वृक्षाकडे चालले होते, ज्याच्या ढोलीत 3 महिन्यांपूर्वी ते प्रेत मोठ बांधून बसवले होते. तिथे पोहोचल्यावर डोलकाठीने त्या उंच ढोलीतून ती मोठ खाली आणली. 3 महिन्यानंतर आता त्या मोठेत फक्त हाडांचा सापडाच राहिला होता. त्याला मध्ये ठेवून मग एका जावऱ्याच्या पुढाऱ्याने त्याची मान कडाक्कड मोडून काढली. त्याची कवटी मोडून त्या मृताच्या विधवेच्या हातात ती ठेवली आणि म्हणाला, हा तुझा वाटा. मग त्या विधवेने ते मुंडके धुवून पुसून घासून त्याला भोके पाडली आणि त्यात दोरी ओवून सगळ्यांच्या समोर ते स्वतःच्या गळ्यात बांधून पाठीशी टाकले. विधवेला तो शिरांचा सापळा दिल्यानंतर जावऱ्याने मृताच्या धडाचे सांधे ठेचून ठेचून हाड आणि हाड वेगळे केले. त्यातली काही हडके मृतांच्या मुलांना हा मुलांचा वाटा म्हणून दिली. काही विशिष्ट नातेवाईकांना हा आप्तांचा वाटा म्हणून दिली. नंतर उरलेली सगळी हाडे स्वतः समोर रचून त्या जावऱ्यातल्या चेटकीने त्यांचे 3 भाग केले. एक अरण्याच्या भूतावरचा उतारा, एक आगीच्या भूतावरचा उतारा आणि एक समुद्राच्या भूतावरचा उतारा, असे 3 भाग केले. मग ज्याला ज्या भूतावरचा उतारा पाहिजे होता त्याने तो हाडकाचा तुकडा घेतला. मृताच्या या हाडांच्या तुकड्यांचे वेगवेगळे दागिने, माळा, ताईत करून अंगावर घातले तर रोगापासून आणि भूतांपासून आपले रक्षण होते, अशी जावऱ्यांची श्रद्धा असते. अशी मृतांची हाडे कधी कधी भेट म्हणून पाहुण्यांना सुद्धा दिली जातात. डोलकाठी हा राजा नानकोबीचा आवडता असल्याने आणि आता तो समुद्रातून प्रवास करणार असल्याने नानकोबीने त्याला समुद्राच्या भूतावरचा उतारा म्हणून एक हाड भेट म्हणून दिले आणि हातवारे आणि मोजक्या शब्दांनी आश्वासन दिले की तुम्हाला आता समुद्राची भीती नाही. तुमच्या देशाला समुद्राचे भूत तुम्हाला तारून नेईल. मग जावऱ्याच्या त्या चेटकीने पण डोलकाठीच्या कानात जुरुविन या समुद्राच्या भूतावरचा एक मंत्र सांगितला. इतकी वर्ष जावऱ्यांमध्ये राहून डोलकाठीचा सुद्धा या सगळ्यांवर विश्वास बसला होता. त्यामुळे तो मंत्र आणि हाड मिळताच त्याला खात्री पटली की आपण आता सुरक्षितपणे समुद्र पार करणार आणि आपल्या देशात पोहोचणार. सुतक फिटल्यावर जावऱ्यांनी शृंगार करायला सुरुवात केली. अंगावरची भुरी माती पुसून रंगीबिरंगी माती अंगाला फासली. स्त्रियांनी आपल्या डोक्यावर वाढलेले केस आपल्या नवऱ्याकडून काचेच्या धारदार तुकड्यांनी काढून घेऊन डोके गुळगुळीत करून घेतले. सगळ्यांनी पोवळ्यांच्या, रंगीत शिंपल्यांच्या, मृतांच्या हाडकांच्या माळा घातल्या. असा छान साज शृंगार झाल्यावर आता ते सगळे त्यांची 3 महिने पुरवता आली नाही त्या नाचाची हौस पुरवण्यासाठी समुद्राकाठी जाऊ लागले. आम्ही थोड्या वेळाने येतोच, असे नानकोबीला सांगून कंटकी डोलकाठीसह त्यांच्या गुहेकडे गेले. तिथे पोहोचल्यावर कंटकीने फळे, शहाळी, मध, भाजलेले मांस असे बरेच काही खाण्यासाठी आणले. आता हा रानमेवा अजून फक्त 2च दिवस खाता येणार म्हणून त्या तिघांनीही त्यावर ताव मारला. डोलकाठी म्हणाला, आता परवा वनभोजन संपवून आपल्या समुद्र भोजनास सुरुवात होणार. यावर
देवाची कृपा असेल तर पुढच्या महिन्यात आपण आपल्या घरी आपल्या प्रियजनांमध्ये हसत खेळत भोजन करत असू, असे कंटक म्हणाला. तेव्हा देवाची कृपा असेल तर असे का म्हणतोस? अरे, देवाची कृपा झालीच की आज. मी उत्तम तारू बांधले आहे. पोलिसी वस्त्र, बंदुका, दारुगोळा तयार ठेवला आहे. जावरांच्या डुंगी आपल्याला दूरपर्यंत सोडायला येणार आहेत. तारवात मांस, फळे, मद्य असे भरपूर अन्न पाणी साठवून ठेवले आहे. मासे धरायला जाळी घेतली आहे. आपल्या देशात पोहोचताच पैसे लागतील ते सुद्धा आपण जमवले आहेत. आणि एवढेच नाही तर आज समुद्राच्या भूतावरचा, जुरुवींवरचा मंत्र आणि हाड सुद्धा आज मला मिळाले आहे. आणि ही दैवी कृपाच आहे. त्यामुळेच इतके दिवस हे साधे वाऱ्यावरचे तारू काळ्या पाण्याच्या या अफाट समुद्रात कसे तरेल, या प्रश्नामुळे माझ्या मनावर आलेले दडपण सुद्धा आज संपले आहे. असे बोलत डोलकाठीने त्या जावऱ्या मृताचे ते चेटकीने मंत्रित केलेले हाड कंटकच्या पुढे धरले. कंटकला डोलकाठीच्या या भाबडेपणाचे हसू आले. पण त्याची श्रद्धा पाहून तो म्हणाला की बांध त्या हाडकाचे ताईत तुझ्या गळ्यात. तारवाने नाही तर त्या ताईतने, कशाने का होईना, पण आपण समुद्र पार करून देशी सुखरूप पोहोचणे महत्वाचे आहे. डोलकाठी म्हणाला, हा ताईत मी माझ्या गळ्यात नाही तर या कंटकीच्या गळ्यात बांधणार आहे. कारण माझे जीवन म्हणजे ही कंटकीच आहे. आणि ती सुरक्षित तर मी सुरक्षित. असे म्हणून डोलकाठी प्रेमाने कंटकीचा पदर सैल करून खांद्याखाली सारू लागला. त्याचे तसे ते जवळेने त्याचे तिच्यावर असलेल्या मायेचाच भाग आहे हे कंटकीला माहीत होते. पण तरीही उद्या आपण याला लग्नासाठी नाकारू तेव्हा आपण याचा विश्वासघात केला असे याला वाटू नये म्हणून कंटकीने त्याचा हात झिडकारला आणि म्हणाली, ताईतच बांधायचा आहे ना, मग माझा भाऊ कंटक दादा बांधेल तो माझ्या गळ्यात. कंटकीच्या त्या अशा झिडकारण्याने डोलकाठीच्या मनाला खूप लागले. त्याच्या डोळ्यात पाणी आले. डोलकाठी दुखावला गेला होता आणि त्याला रागही आला होता. तू जर मला माझ्याशी लग्न करणार या थापांवर झुलवत असशील तर याचा परिणाम. एवढेच बोलून तो कंटकीपासून दूर जाऊन उभा राहिला. डोलकाठीला एवढे दुखावले गेल्याचे आणि रागवल्याचे कंटकने यापूर्वी कधी पाहिले नव्हते. त्याला असे पाहून कंटकला धडकी भरली. जे युद्ध देशी गेल्यावर होण्याची शक्यता होती ते आत्ताच होतंय की काय असे वाटून ते टाळण्यासाठी कंटक हसतच डोलकाठीला म्हणाला, अरे, कंटकी लाजली असेल तुला तिच्या जवळ आलेले पाहून. अशा स्त्री सुलभ संकोचाचे खरं तर तुला कौतुक वाटायला हवे. मी कंटकीचा मोठा भाऊ या नात्याने तुला सांगतो, जा बांध तो ताईत तिच्या गळ्यात. बघू कशी बांधून देत नाही ते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कंटकीने सुद्धा हसून डोलकाठीला जवळ ओढले आणि म्हणाली, एवढ्यानेच रागवलास काय रे वेड्या. डोलकाठी पुन्हा तिच्या जवळ आला. त्याने तिच्या कानात त्या चेटकीने दिलेला मंत्र 3 वेळा सांगितला. नंतर तो ताईत तिच्या गळ्यात बांधण्यासाठी त्याने तिचा पदर हळूच खाली सरकवला आणि तिला गळा वर करायला सांगितला आणि तो ताईत बांधू लागला. पण तो बांधत असताना त्याला तिच्या छाती आणि गळ्याच्या मधल्या भागात लाल रंगाने गोंदलेली काही अक्षरे दिसली. त्याने ती लगेच वाचली. मालती. मालती हे शब्द वाचताच डोलकाठीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले.